मध्यंतरी मी एक उदाहरण ऐकलं. आई बापानं दोन्ही लेकरांना भरपूर शिकवलं, मुलं मोठी झाली, उच्च शिक्षित झाली, परदेशामध्ये सेटल झाली. 10-15 वर्ष आई बापाचा दोन्ही मुलांचा कॉन्टॅक्ट नाही. 15 वर्षांनी धाकट्या लेकाला फोन गेला कुठल्या तरी मित्राकडून की तुझी आई गेली. आई गेल्याचं कळल्यानंतर तो भारतात यायला निघाला, पण येईपर्यंत अंत्यविधी झालेला होता, सावडणं झालं होतं, सगळं पार पडलेलं होतं, 10वा बाकी होता. हा आला 2 दिवस पाहुण्यासारखा राहिला. 10वा व्हायच्या आदल्या दिवशीच निघाला. पुन्हा निघताना बापाजवळ गेला, हातात चेकबुक होतं, त्यावर 1 लाख रुपयाची अमाऊंट टाकली, सही केली, बापाच्या हातावर तो चेक टेकवला आणि बापाला म्हटलं की मी संध्याकाळच्या फ्लाईटनं पुन्हा निघतोय. त्या बापानं त्याला कुठला प्रतिप्रश्न केला नाही, पण राहवलं नाही म्हणून विचारलं, बाळा तू आलास रे, पण तुझा मोठा दादा आला नाही. त्यानं काय म्हणावं, तो म्हटला, बाबा मी दादाला फोन केला होता, नाही असं नाही, पण दादा म्हटला की मला माझ्या कंपनीत वर्कलोड थोडा जास्त आहे, त्यामुळे तू एक काम कर. दादा म्हटला ह्या वेळेला तू जा. न बोलताच कळालं. त्यामुळे दादा मला म्हटला की ह्या वेळेला तू जा, बाबांच्या वेळेला यांनी तरी वाटून घेतलं. आता आपल्याला ह्या गोष्टीचं हसू आलं, काही लोकांच्या चेहरे गंभीर पण झाले की या गोष्टीवर हसावं की रडा. ज्या बापाच्या बाबतीत ही गोष्ट घडली त्याच्या डोळ्याच्या कडा मात्र पाणावल्या. त्या बापानं विचार केला, अरे मुलांना उच्च शिक्षण देऊ शकलो, पण मूल्य शिक्षण द्यायला मीच कुठेतरी कमी पडलो, आणि म्हणून त्यांना उच्च शिक्षित करत असताना मूल्य शिक्षित करणं तितकंच महत्वाचं आहे.